हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत कार्डियक सायकल. कार्डियक सायकल म्हणजे आपल्याला माहिती आहे जे बी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट होतात ड्युरिंग ईच हार्टबीट, त्याला आपण कार्डियक सायकल म्हणतो. तर फ्रेंड्स, यामध्ये दोन इव्हेंट्स असतात मेजरली, आर्टेरियल इव्हेंट्स अँड वेंट्रिक्युलर इव्हेंट्स. ॲट्रियल जे इव्हेंट्स असतात तर त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात, एक सिस्टोल आणि एक डायस्टोल. आपल्याला माहिती आहे जेव्हा सिस्टोल होते तेव्हा आपलं हार्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होते आणि ब्लड पंप केलं जातं आहे आर्टरीजमध्ये. आणि डायस्टोलच्या वेळेस जे हार्ट आहे ते रिलॅक्स केलं जाते आणि ब्लड फील होते हार्टमध्ये. तर हे आहे डायस्टोल. तर फ्रेंड्स, नॉर्मली अट्रियामध्ये ॲट्रियल सिस्टोल अँड ॲट्रियल डायस्टोल असते. तर आपल्याला माहिती आहे सिस्टोल जे की आपण 0.1 सेकंड आणि हे 0.7 सेकंड, टोटल जे कार्डियक सायकल असते तर ती 0.8 सेकंडची असते. तर जे सिस्टोल असते ॲट्रियामध्ये तर ते लास्ट फॉर 0.1 सेकंड अँड डायस्टोल जे आहे 0.7 सेकंड एवढं असतं. तर याच्यामध्ये आपल्याला मतलब ते ॲप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू आहेत जे लर्न केलेले आहेत. तर आपण मेजर पाहणार आहेत की अट्रियल सिस्टोलमध्ये आपल्याला काय लर्न करायचे आणि अट्रियल डायस्टोलमध्ये. तर फ्रेंड्स, जे अट्रियल सिस्टोल आहे त्याला आपण लास्ट रॅपिड फिलिंग फेज म्हणतो. आणि जेव्हा अट्रियल सिस्टोल असते त्यावेळेस काय होते की 10% जे ब्लड आहे ते अट्रियामधून वेंट्रिकल्समध्ये एंटर होते आणि प्रोडक्शन ऑफ जे S4 आहे, 4/3 साऊंड, तो अट्रियल सिस्टोलमध्येच प्रोड्यूस होतो. फ्रेंड्स, अट्रियल डायस्टोल सर्वात सिंपल आहे. याच्यामध्ये एवढं लर्न ठेवा की अट्रियामध्ये ब्लड येते. तर आपल्याला माहिती आहे जर आपण राईट अट्रियम कन्सिडर केलं, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते एंटर करते सुपेरियर इन्फेरियर वेना कावा म्हणजे थ्रू ऑल द बॉडी पार्ट्स. आणि जर आपण लेफ्ट ॲट्रियम कन्सिडर केलं तर जे आपलं काय म्हणतो आपण त्याला पल्मोनरी लंग्सकडून ब्लड आलं जाते. तर हे दोन तुम्ही लक्षात ठेवा. फक्त डायस्टोलमध्ये एवढंच आहे अट्रियल की ब्लड येते अट्रियामध्ये. तर मग आता लेफ्ट आणि राईट ते तुम्हाला माहिती असेल कशामधून ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड येते. आता आपण वेंट्रिक्युलर इव्हेंट बघू. तर फ्रेंड्स, टोटल जे वेंट्रिक्युलर इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये पण दोन जे मेजरली असतात, सिस्टोल डायस्टोल. वेंट्रिकलचं सिस्टोल आणि वेंट्रिक्युलर डायस्टोल येणार. तर हे पण आहे जे आहे ना पॉईंट, हे जे आहे ह्याच्यात 3 टाइम्स करायचं. आता हे 0.1 सेकंड होतं तर त्याचं 3 टाइम 0.3 सेकंड असं कन्सिडर तुम्ही करू शकता. आणि उरलेलं जे असते टोटल कार्डियक सायकल 0.8ची असते तर हे 0.3 म्हणल्यावर हे 0.5 सेकंडची असते. तर आता हे ॲप्रॉक्सिमेशन केलेलं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये वेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये फक्त मेजरली 2 इव्हेंट होतात, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन अँड इजेक्शन पिरियड. आणि जे वेंट्रिक्युलर डायस्टोल असते त्याच्यामध्ये टोटल 5 इव्हेंट आहेत. तर तुम्हाला बेसिक फंडा माहिती असणं पाहिजे. फ्रेंड्स, जेव्हा पण सिस्टोल होते तर कॉन्ट्रॅक्शन होते, ब्लड तिथून इजेक्ट केले जाते. हे जर तुम्हाला लर्न असेल तर आपण डायरेक्ट आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन आणि इजेक्शन पिरियड, कारण हे त्याच्यावरून आपण लर्न करू शकतो. आणि डायस्टोलमध्ये आता इथे आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉन्ट्रॅक्शनच्या अपोजिट रिलॅक्झेशन, तर आयसोमेट्रिक रिलॅक्झेशन ह्याच्यामध्ये येईल. आणि हे सगळे डायस्टोलचे इव्हेंट आहेत त्याच्यामुळे हे पहिली स्टेज तो प्रोटोडायस्टोल. आणि ह्याच्यामध्ये ब्लड फील केलं जाते वेंट्रिकल्समध्ये. तर त्याच्यामध्ये फिलिंगवाले 3 येणार, एकामध्ये रॅपिड फिलिंग, दुसऱ्यामध्ये स्लो फिलिंग आणि लास्ट रॅपिड फिलिंग. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा तर आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन आपण पाहू. फ्रेंड, आयसोचा मिनिंग असतो सेम, मेट्रिक लेंथ. याच्यामध्ये लेंथ सेम राहते पण जे टेन्शन आहे ते इन्क्रीज होते. तर फ्रेंड्स, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन आहे. सिस्टोलचं फेज असल्यामुळे आपल्याला सिस्टोल म्हणजे माहिती आहे की इजॅक्युलेशन होते ह्याच्यामधून ब्लड. तर वेंट्रिकल्समधून ब्लड कुठे इजॅक्युलेट होणार तर रिस्पेक्टिव्ह इकडच्या साईडकडून अवोर्टा आणि इकडे पल्मोनरी आर्टरीकडे रिस्पेक्टिव्ह ब्लड इजेक्ट होणार. आपल्याला माहिती आहे की आता प्रेशर जे आहे ह्याच्यावर वाढलेलं आहे वेंट्रिकल्स मध्ये. त्यामुळे काय होणार की अट्रिया जे आहे तर त्याच्यामध्ये अट्रियल जे वॉल्स आहेत तर त्याच्यावर प्रेशर कमी होणार. त्यामुळे जे एव्ही वॉल्स असतात तर ते क्लोज होणार. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा पण एव्ही वॉल क्लोज होतात तर S1 प्रोड्यूस होते, फर्स्ट हार्ट साऊंड प्रोड्यूस होते. तर ह्याच्यामध्ये एवढंच लर्न करायचं आहे फ्रेंड्स की S1 प्रोड्यूस होते, क्लोजर ऑफ द एव्ही वॉल अँड इजेक्शन ऑफ द ब्लड होते वेंट्रिकल्समधून अवोर्टा आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये. आता सेकंड बघू आपण, इजेक्शन पिरियड. फ्रेंड्स, इजेक्शन पिरियडमध्ये 2 स्टेज असतात, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. तर फर्स्ट स्टेज असते त्याच्यामध्ये रॅपिड इजेक्शन होते, त्याला आपण रॅपिड इजेक्शन पिरियड म्हणतो. आणि सेकंडला स्लो इजेक्शन पिरियड. तर फ्रेंड्स, रॅपिड इजेक्शन नावातच आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड रॅपिडली इजेक्ट होते दोन्ही वेंट्रिकल्समधून. आणि जे स्लो आहे तर ते नावातच आहे की
लेस फोर्सनं जे ब्लड आहे ते इजेक्ट होते. मग खूप हळूहळू इजेक्ट होणार वेंट्रिकलमधून, तर मग वेंट्रिकलमध्ये 60 to 80 ml ब्लड रिमेनिंग राहते. तर हे होतं इजेक्शन पिरियड. आता फ्रेंड्स आपण डायस्टोल बघू. तर आपल्याला माहिती आहे डायस्टोलमध्ये जे पहिली स्टेज आहे प्रोटोडायस्टोल. डायस्टोल म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते की प्रोटो म्हणजे पहिल्यांदा बिगनिंग व्हायली आता इथून डायस्टोलची, कारण आतापर्यंत आपण वेंट्रिक्युलर सिस्टोल पाहिलं आहे, तर इथून डायस्टोल पाहणार. तर पहिला पॉईंट तुम्ही लिहू शकता की बिगनिंग ऑफ द डायस्टोल. डायस्टोल इथून स्टार्ट होते आणि पुन्हा आता इथे एंड ऑफ द सिस्टोल असं पण लिहू शकता, म्हणजे एंड ऑफ द सिस्टोल झाल्याच्या नंतरच बिगनिंग ऑफ द डायस्टोल झालेलं आहे. याच्या जे अगोदरचे फेज पाहिले आपण, तर त्याच्यामध्ये इजेक्शन होऊ लागलं ब्लडचं. तर ते त्याच्यामुळं काय होणार की जे अवोर्टा आणि पल्मोनरी आर्टरी आहे त्याच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज होणार आणि हळूहळू जे वेंट्रिकलचं प्रेशर होतं ते ड्रॉप होणार. आणि जेव्हा वेंट्रिकलचं प्रेशर कमी होते तर ते सेमिल्युनर वॉल्स असतात ते क्लोज होतात आणि क्लोजर ऑफ सेमिल्युनर वॉल प्रोड्युसेस हर्ट साऊंड. तर इथे जे आहे सेकंड हर्ट साऊंड प्रोड्यूस होणार प्रोटोडायस्टोलमध्ये. नाव तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की S2 प्रोड्यूस होते ड्यू टू क्लोजर ऑफ द सेमिल्युनर वॉल्स, आणि इथं प्रेशर कमी होते, इंट्रावेंट्रिक्युलर प्रेशर लेस होते दॅन अवोर्टा अँड पल्मोनरी आर्टरी, त्याच्यामुळेच क्लोज झालेले आहेत. आता आपण बघू सेकंडवालं जे आहे आयसोमेट्रिक रिलॅक्झेशन. तर फ्रेंड आपण पहिलं पण पाहिलं होतं आयसोमेट्रिक म्हणजे आयसो म्हणजे सेम लेंथ सेम होणार, पण आपण जसं कॉन्ट्रॅक्शनमध्ये बघितलं होतं की टेन्शन वाढलं होतं, पण इथे टेन्शन कमी होणार. इथे काय होणार हळूहळू म्हणजे ऑल जे वॉल्स असतात तर क्लोज राहतात ह्या टाईमला, पण इथे काय होणार जे इंट्रावेंट्रिक्युलर प्रेशर आहे ते डिक्रीज होते हळूहळू. आणि जेव्हा वेंट्रिकलचं प्रेशर कमी होणार आणि हे जे समोरचे सगळे फिलिंगवाले फेज आहेत तर त्याच्यामुळं काय होणार अट्रियावर प्रेशर खूप जास्त पडणार आणि अट्रियावर प्रेशर खूप जास्त पडल्यामुळं एव्ही वॉल जे आहेत ते ओपन होणार. तर आयसोमेट्रिक रिलॅक्झेशनमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा एव्ही वॉल्स ओपन होतात ह्या फेजमध्ये आणि टेन्शन कमी होते आणि चेंज मसल फायबरची जी लेंथ असते ती सेम असते. आता आपण बघू रॅपिड फिलिंग. आता आपल्याला माहिती आहे की रॅपिड फिलिंगमध्ये काय होणार जास्तीत जास्त एव्ही वॉल आता ओपन झालेले आहेत तर ब्लड काय होणार सडन रश करणार अट्रियामधून वेंट्रिकल्समध्ये येणार आणि ह्यालाच आपण फर्स्ट रॅपिड फिलिंग फेज म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये की नाही फ्रेंड्स आता फर्स्ट रॅपिड म्हणजे फिलिंग खूप जास्त होणार 70% फिलिंग ह्याच्यामध्येच होणार वेंट्रिकलमध्ये आणि जास्तीत जास्त रशिंग व्हायला ब्लड वेंट्रिकलमध्ये, त्याच्यामुळं इथे थर्ड हर्ट साऊंड प्रोड्यूस होणार S3. आता ह्याच्यामध्ये रॅपिड फिलिंग झालं. स्लो फिलिंगमध्ये नावातच आहे फ्रेंड्स स्लो म्हणजे ह्याच्यामध्ये जे ब्लड आहे त्याचा जे म्हणजे रश आहे ते कमी होणार थोडा आणि स्लो फिल होणार ह्याच्यामध्ये ब्लड आणि ह्याच्यामध्ये फक्त 20%च फिलिंग होणार. वेंट्रिकल्समध्ये जे ब्लड फिल होत आहे ते ओनली 20% इन स्लो फिलिंग. आणि लास्ट रॅपिड म्हणजे नावातच आहे की लास्ट रॅपिड फिलिंग फेज आहे हे. ह्याच्यामध्ये ना म्हणजे लास्ट रॅपिड फिलिंग फेजमध्ये काय होणार हे फेज कशामुळे असते तर अट्रियाच्या सिस्टोलमुळं, म्हणजे अट्रिया अशा कॉन्ट्रॅक्ट होणार. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे जे स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड आहे ते रश करणार खाली वेंट्रिकल्समध्ये. पण आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स आपण रॅपिड फिलिंगमध्ये 70% इथे 20 मग उरलेलं जे 10% आहे ते लास्ट रॅपिड फिलिंग फेजमध्येच म्हणजे ब्लड फिल होणार वेंट्रिकल्समध्ये आणि एवढं आहे. आणि आणखी एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की एक असते एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जे की ब्लड म्हणजे वेंट्रिकलमध्ये जे रिमेनिंग राहते ब्लड त्याला आपण म्हणतो एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जे की 130 to 150 ml पर वेंट्रिकल किती आहे 130 to 150. थँक्यू.